युद्धाचे ढग जर फक्त 6 महिने आभाळात रेंगाळले, शहराची झगमग विझून रस्ते सारे ओस पडतील. मित्रांनो, सगळीकडे युद्ध चालू आहे. जगात युद्धाचे वातावरण आहे आणि त्यावर एक कविता आपल्यासमोर लिहितोय. गावाबद्दल आत्मीयता सांगणारी ही कविता आहे. तर माझ्या गावातील मित्रांनो, नक्की ऐका आणि आपल्याला ही कविता आवडली तर आपल्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा. कवितेचे शीर्षक आहे गावाची हाक. युद्धाचे ढग जर फक्त 6 महिने आभाळात रेंगाळले, शहराची झगमग विझून रस्ते सारे ओस पडतील. मित्रांनो, युद्धाचे ढग जर फक्त अजून 6 महिने आभाळात रेंगाळले, शहरांची झगमग विझून रस्ते सारे ओस पडतील. गॅस, पेट्रोल, डिझेल फक्त एका महिन्यापुरता थांबले, तेव्हा जगण्याचे खरे धडे लोकांना समजतील. चुलीच्या धुरात प्रपंच मांडावा लागेल, काट्याकुट्याच्या वाटेतून सरपंच शोधावं लागेल. चुलीच्या धुरात प्रपंच मांडावा लागेल, काट्याकुट्याच्या वाटेतून सरपंच शोधावं लागेल. ज्यांना चूल पेटवता येणार त्यांची खरी पंचायत होईल. शहरांच्या सोयींची एका क्षणात कवडीमोल किंमत होईल. शहरातल्या सोयींची एका क्षणात कवडीमोल किंमत होईल. शहराकडे चला म्हणणाऱ्यांना तेव्हा गाव आठवेल. शहराकडे चला म्हणणाऱ्यांना तेव्हा गाव आठवेल. दगडा मातीचे का होईना, गावाच्या वाटेत प्रत्येकाला स्वर्ग दिसेल. मित्रांनो, करोनात जसं गाव होतं पाठीला, तसंच युद्धातही गाव उभं राहील प्रत्येकाच्या साथीला. कारण गाव कधी माणसात भेदभाव करत नसतं. फक्त माणसांनाच नाही तर मुक्या प्राण्यांनाही कुशीत घेऊन गाव निसर्गावर अविरहित प्रेम करीत असतं. म्हणून गावात पाणी झऱ्यासारखं शांतपणे वाहतं. गहू, बाजरी, ज्वारीचा सुवास शेतात दरवळतो. दूध, भाजी, फळांनी घराघरात आनंद फुलतो. मित्रांनो, गावात मोबाईल नसला तरी संवाद मनाचा असतो. टीव्ही नसला तरी गावातला पार प्रत्येकासाठी खुला असतो. मित्रांनो, गावात मोबाईल नसला तरी संवाद मनाचा असतो. टीव्ही नसला तरी गावातील पार प्रत्येकासाठी खुला असतो. शहरासारखे ॲडव्हेंचरस पार्क नसतील तिथे, पण मैदानी खेळांची कमी गावात कधीच नसते इथे. मित्रांनो, गावाच्या साधेपणातही जीवनाचं सोनं सापडतं. मातीच्या सुगंधात मन निवांत हरवतं. शहर पैसा देईल पण लक्षात ठेवा, धान्याची फॅक्टरी गावातच असते. अरे, शहर तुम्हाला पैसा देतील पण लक्षात ठेवा, धान्याची फॅक्टरी फक्त गावातच असते. संकटाच्या काळात शहरातील मॉल सारखं फक्त तिच्यावर किंमत लिहिलेली नसते. म्हणून छोटं का होईना गावात घर असावं. गावात प्रत्येकाचे घर असावं. झोपडी का असेना पण माणूस पण तिथे जपावं. शहरात लाख मिळेल हो नोटांनी भौतिक सुख. शहरात लाख विकत घेता येईल हो नोटांनी भौतिक सुख, पण संकटाच्या वेळी गावाची मातीच भागवेल तुमच्या पोटाची भूक. पण लक्षात ठेवा, संकटाच्या वेळी गावाची मातीच भागवेल तुमच्या पोटाची भूक. माझ्या गावातील मित्रांनो, आपणास ही कविता आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.